वैभव पाटील बाबू इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली फायनल मध्ये एंटर होणार आहे. ओमसाईच्या ऑलरेडी संघ फायनल मध्ये एंटर झालाय. आता बघूया त्या संघासमोर दोन हात कुठला संघ करणार आहे. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय संघासाठी. आगाशी संघ बऱ्याच स्पर्धेनं तर टॉप 3 मध्ये दाखल झालाय आणि आता दाखल होत असताना बघूया कशा प्रकारची कामगिरी या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये करून दाखवणार आहे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न चेंडूला ट्राय केले गेले संघासाठी. मोठी मॅच होणार आहे. मॅच मध्ये कशा प्रकारे कोणाच्या विरुद्धात कसा प्लॅन करायचा आहे या सर्व गोष्टी एकत्रित कराव्या लागणार आहेत. 2 मध्ये 2 ही सुरुवात आहे. हितेश भोईरच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्राईक हँडला रिषभ. हलक्या हाताने पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिला गेलाय संघासाठी. वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशन आयोजित तेजस 11 बिग बॅश लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम वन डे फिनिश टुर्नामेंट जी या नवापूर नगरीमध्ये या नवापूर गावपाड्या गावामध्ये जी आपल्या भेटीला आली होती. समोर हो ये क्या हुआ. क्रॉस ऑलरेडीच पहिले झाले होते. चेंडूला थोडस बोलून घेतलं आणि एका टप्प्याने चेंडू गेला सीमारेखा पार. TPL चौकार 4 धावा. कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता. चौकार आला गेलाय वैभव पाटील बाबूच्या बॅट मधून. 4 मध्ये 7. ओ पुन्हा ओहो व्हॉट अ फील्ड. ओ थर्ड अंपायरला रिव्हर्स ऑफ सिग्नल. नॉट आउट असणार आहे. पहा कशा प्रकारे नितेश पाटीलने चेंडूला अडवलं होतं. एका हाताने अडवता चेंडू डायरेक्टली हितेश भोईरच्या हातामध्ये आणि सर्व गोष्टी पाहिल्या जातात आमच्या DBA नेटवर्कवर. हा सर्व गोष्टी पाहिल्याच गेल्यात आणि आमचे ऑफिशियल पंच चर्चा करतील काय किरकार डिसिजन आहे. येस बिग विकेट. मोठ्या विकेटचं बटन. मोठा हादरा. बिग ब्लो.
नॉट आउट. सॉफ्ट सिग्नल्स होतं, नॉट आउट होतं आणि अखेरकार सर्व गोष्टी पाहिल्या गेल्या, चेक केल्या गेल्या. सर्व गोष्टी पाहिल्या गेल्या, चेक केल्या गेल्या टीव्ही नेटवर्कवर आणि अखेरकार द डिसिजन. 5 चेंडू अखेरकार ते निर्णय आला गेला, नॉट आउट. जे डिसिजन काय जबरदस्त कॅप्चर, ते पिक्चर कॅप्चर केलं होतं आमचे प्रवीण पाटील यांनी आणि खास करून रोहित चौधरी यांनी. जबरदस्त व्ह्यू होता. टेक्नॉलॉजी कशा प्रकारे यूज करतात, कुठे कॅमेरामॅनचं जितकं कौतुक करतं तितकं कमी आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 9 धावा धावफलकावरती. मयूर पडेलकर नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये आपण 9 धावा बघितल्यात. आता वैभव पाटील आणि ऋषभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. 38 सर्कल मध्ये नयनला उभा केलाय. मयूरचा पहिला बॉल ऑन साइडला, फक्त हलक्यात आणि ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगलसाठी. पहा प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या षटकामध्ये तो चौकार बघता बघता धावा प्रत्येक चेंडूवर आल्या गेल्या. तिकडून आता कायम सुरू ठेवणार का यावर सुद्धा चर्चा असणार आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं गेलंय सिंगलसाठी. पहा पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल म्हणजे तब्बल 11 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे आणि 38 सर्कल मध्ये नयनला उभा केलाय. चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. मॅच सुद्धा तितकीच महत्वाची आहे. ओमसाई इच्छा संघ ऑलरेडी फायनल मध्ये एंटर झाला गेलाय. ऑन साइडला ओहो काय जबरदस्त फिल्डिंग भाऊ त्या ठिकाणी होते. ऑलमोस्ट चेंडू बॅनरला टच होता आतमध्ये आणलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कशा प्रकारे बॅकफुटवर गेले. कडक स्ट्रोक होता परंतु चांगली फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी लावलं. नेखरकार 3 धावा वाचवल्यात. 1.3 चेंडूचा खेळ झाला. 12 धावा धावफलकावर. ओ आतमध्ये येणारा चेंडू आणि कट केलं होतं चेंडूला. पाठवलं पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा या पॉवर प्ले षटकामध्ये आतापर्यंत आल्या गेल्यात. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली गेली फक्त सिंगलसाठी. षटक चांगलं आहे. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत कोणीच पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न नाही केला गेला. लास्ट बॉल आफ्टर पॉवर प्ले. ओ टप्पा पडणार, थोडा उचली घेणारा चेंडू पैकी सुद्धा झाली गेली होती परंतु 1 रन कंप्लीट. 2 षटकं संपली. 15 धावा धावफलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना राही 11 आगाशीचा संघ. नितेश पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर. 3रं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल टॅप केलाय चेंडूला आणि टॅप करत असताना सिंगल आले गेले. पहा 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले संपला गेला. पहिली 2 षटकं संपले गेल्यात. इकडून आता येणाऱ्या 11 चेंडू मध्ये काय करायचंय, कुठे पोहोचायचंय, किती धावांचं टार्गेट सेट करायचंय. पुन्हा एकदा तेच घडलंय. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा पहिले 2 मध्ये 2 म्हणजे तब्बल 17 धावा धावफलकावरती आहेत. आता 10 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. विचार करतायत. विचार करणं गरजेचं आहे. इकडून मॅच खूप महत्वाची आहे. मोठी मॅच होण्याची शक्यता आहे. टॅप केलं गेलं होतं चेंडूला आणि टॅप करत असताना पुन्हा एकदा चेंडू सिंगलसाठी जातोय. पहा प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाली गेली. त्या चौकारानंतर ही सर्वात जमीनची बाजू आतापर्यंत आगाच्या संघासाठी झाली गेली. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. चेंडूला हलक्यात ड्राईव्ह केलं गेलंय सिंगलसाठी. सिंगल येत आहेत. प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली जाते. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत आणि 19 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग.
कडक स्ट्रोक होता. वैभव पाटीलच्या बॅटमधून चावलेला बॅटचा फेस ओपन होतो. त्याला जे काही फटके एक्झिक्यूट करतोय ते एक्झिक्यूट करत असताना सुद्धा त्या चेंडूला अडवलं होतं आणि फक्त एकच धाव आली गेली. ऑन साइडला ओ डॉट डॉट षटक संपलं. तिसरं 20 धावा धावफलकावर. वीस धावा 20 रन. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. शेवटचे 6 चेंडू या पहिल्या इनिंग मधील करणच्या हातामध्ये चेंडू आहे. आता करणला सुद्धा विसरून चालणार नाहीये. 6 मध्ये 6 डिफेंड. पहिला बॉल बॅकअप चांगला पैकी झाला. ओ याची गरज होती का हा सुद्धा प्रश्न आहे. पहा बॅकअप कशा प्रकारे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण सर्व गोष्टी पाहणार आहोत डीबीएन नेटवर्कवर. करणचा हा चेंडू कडक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. नितेश पाटीलच्या हातामधून चेंडू सुटला. त्वरित बॅकअप लगेच पैकी. परंतु यष्ट्या आधीच पडल्या होत्या. थोडी घाई केली करणने कदाचित थोडी घाई आणि त्या थोडी घाईमुळे ती विकेट सुद्धा वाचली गेले आणि ती रन सुद्धा कंप्लीट झाली गेली. ऑन साइडला ओ व्हॉट अ कॅच. मॅग्निफिसंट कॅच. काय जबरदस्त जेल टिपलाय. येस पहिल्या विकेटचं पतन. ऋषभला मात्र मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू नितेश घरातला 100 रुपयाचं पारितोषिक मंगेश तांडेल कडून. जेल टिपलाय. काय जबरदस्त जेल टिपलाय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतं मिस्टर जय. हा ब्रेक थ्रू आलाय शेवटच्या अंतिम षटकामध्ये. आता इकडून 21 धावा. काय किमान 25 26 27 की 28. वैभव पाटीलच्या प्रत्येक चौकाराला मंगेश तांडेल कडून 100 रुपयाचं पारितोषिक. ऑन साइडला हलक्या हाताने फक्त रेषा दिली गेले आणि सिंगल आली गेले. धावसंख्या धावपल करते आतापर्यंत 22. 22 धावा. शेवटचे 3 चेंडू पहिल्या इनिंग मधील. वैभव पाटील समोर करण. ओ क्लीन बोल्ड. यू मिस. आय विल बी डेफिनेटली हिट. अजून एका विकेटचं बटन गॉन. थँक्यू 22 रन. धावपल कशा प्रकारे बघा 2 लॉस ऑफ 2 विकेट्स आणि अजून एक 2 आहे. त्याचं कारण आहे की शेवटचे 2 चेंडूचा खेळणे शेष आहे. नवीन बॅटर गौरव लालिया मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळत. ओ समोर डाऊन ग्राउंड फेकी झाले यष्ट्यांवर. मयूर पडेलकरने चेंडूला लावलं नकेरकर. जयला सुद्धा बाद व्हावं लागले. अजून एका विकेटचं पतन गॉन. पहा पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या. तिकडून जो काही संपूर्ण खेळ या येणाऱ्या 17 चेंडू मध्ये बदलला. इतक्या बदलला की खूप मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवले गेले. आता अडचणीचं एकच काय इकडून शेवटच्या अंतिम चेंडूवर चौकार येईल का. तेजस नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. लास्ट बॉल 22 रन. करणच्या हातामध्ये चेंडू आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय. दुसरी धावायचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेता बाद होतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलो जिकडे 23 धावा धावपल करत 24 धावांचं बॉल टू बॉलचं समीकरण जे टार्गेट जे सेट केले गेले टीम आगाशी संघाने टीम हुंडा वॉरियर तेजस 11 या संघासमोर.
थँक्यू थँक्यू. खूप चांगलं गीत जे आपल्या भेटीला आलं होतं. 5-24 24 हे टार्गेट जे सेट केले गेले बॉल टू बॉलचं समीकरण, आणि या बॉल टू बॉलच्या समीकरणला डिफेन किचेस येणार काही वेळ सांगणार. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. नितेश पाटील सोबत नयन कालिष्टे तर पहिलं षटक घेऊन शिवम बेनबेन्सी. 24 मध्ये 24 शिवम येतोय. शिवमच्या हातामध्ये चेंडू आहे आणि मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला फक्त सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. पहा या धावांचा पाठलाग करत असताना आता पहिल्या षटकामध्ये किती अडचणी वाढणार आहेत. समोर तू प्रयत्न कुठपर्यंत नेणार आहेत. प्लॅन ए काय आहे, प्लॅन बी काय आहे, आणि शेवट आणि अंतिम क्षणाला प्लॅन सी काय. या सर्व गोष्टींचा आता विचार सर्व खेळाडूंना करावा लागणार आहे. हलक्या हातानं पुन्हा एकदा फक्त हलक्या हातानं दिशा दिली गेली चेंडूला सिंगलसाठी. पहा इतकंच दडपण वाढणार नाहीये. पहिल्या षटका वळखता 9 धावा आणि त्यानंतर जो काउंटर अटॅक सुरू केला होता तो 18 चेंडूमध्ये कायम राहिला. त्यामुळे धावसंख्या धावपलकावरती फक्त 23 धावा लगवल्या. ही सर्वात मोठी खंतीची गोष्ट राहिली होती आगाशी संघासाठी. हलक्या हाताने चेंडूला फक्त टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला होता सिंगलसाठी. पहिल्या 3 मध्ये 3 धावा धावपलकावरती आहेत. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा हलक्या हाताने तेच घडले. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा यामधून सर्वात महत्वाचं पॉवर प्लेचं षटक असणार आहे. आता या पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय कुठपर्यंत तो गेम प्लॅन करायचा आहे ती मागाशी संघाला या 2 खेळाडूंच्या विरोधात येणारे कालवेळ सांगणार आहे. त्यावर सुद्धा सर्वांच्या नजरा असणार आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ आता सुरुवात झाली. एखादा डॉट थोडस प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न आता कुठपर्यंत कायम सुरू ठेवणार आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 4 धावा धावपलकार. पहिले षटक मार्गस्थ. 24 धावांचा पाठलाग की बचाव. हलक्याचं ऑन साइडला फक्त चेंडूला ड्राईव्ह केलं सिंगलसाठी. पहिले षटक संपलं. 18-19 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. या ऐकू डीजे आकाशला आणि त्यानंतर बोलूया. टाकू टाकू टाकू. मुकेशच्या हातामध्ये चेंडू आहे. हो येस. पॉवर प्ले म्हणजे पॉवर जनरेट करण्याचं षटक आलं गेलं. ऑल सेट. पहिला बॉल. हलक्या हातानं सन्मान दिला. स्वतः वेगाने शिवम जातोय तोपर्यंत सिंगल रन. 6 धावा धावपलकावरती आहेत आणि 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज करण्यासाठी थोडासा प्रयत्न आता या पॉवर प्लेच्या षटकामध्ये करावा लागणार आहे टीम आगाशीच्या संघाला. हलक्या हाताने कट केल्या गेल्या चेंडूला फक्त सिंगलसाठी येतोय. 5-7 धावा धावपलकावरती 2 चेंडूचा खेळ झाला. चर्चा होणार. मॅच महत्वाची आहे. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली फायनल मध्ये एंटर होणार आहे. त्यासाठी ती चर्चा होते. 2 चेंडूचा खेळ. 7 धावा धावपलकावर. पॉवर प्लेचा षटक आव्हान आहे आणि मुकेशच्या हातामध्ये चेंडू असताना नितेश पाटील स्ट्राईक हँडला. हलक्या हाताने पुन्हा एकदा तेच घडलंय. वेगाने येतोय तोपर्यंत सिंगल आली गेले. सिंगल सुरूच आहे. एखादा डॉट बॉल ओळखता प्रत्येक चेंडूवर सिंगल आली गेले. 3 चेंडू 8 धावा. मुकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा फक्त कट केलं होतं. दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले सिंगलसाठी. पण आकाशी संघाने आतापर्यंत एखादा डॉट बॉल वळखता प्रत्येक चेंडूवर सिंगल आणण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरने सुरू ठेवलाय. काय इकडून एखादा डॉट बॉल येण्याची अजून शक्यता आहे का यावर सुद्धा चर्चा असणार आहे.
ऑन साईडला पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न सिंगलसाठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 10 धावा अप्पल कबर आणि आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडासा पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न जो मुकेशने केला होता. आता 5 मध्ये 5 हे पॉवर प्लेचं षटकामध्ये धावा आल्या गेल्यात. हो आता याची काय गरज होती, हा सुद्धा प्रश्न. ऑप्शनच्या बराच बाहेर, त्यामुळे वाईट चेंडू सुद्धा घोषित केला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि वेगाने टाकत असताना बराच बाहेर निघून गेला आणि वाईट चेंडू घोषित केला गेलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला सिंगल साठी पडले. पहा 2 षटकं संपली. 12 धावा धावफलकावरती. या ऐकूया डीजेला. जयेंद्र पाटील, चला थोडीशी घाई करा. चला आगाशी. 12 मध्ये 12 या इक्वेशनला मॅच होऊन थांबली गेली. आता पॉवर प्ले संपला गेला, सर्व काही संपलं आणि आता या 12-12च्या इक्वेशनला ज्या प्रकारची गोलंदाजी मागील मॅच मध्ये केली होती ते आता गोलंदाजी आठवावी लागणार आहे. महेश नवीन गोलंदाजी मार्कवर 3रा षटक मार्गस्थ आहे. महेशला ते मागील मॅच ते मागील षटक आठवावं लागणार आहे. 12-12 या इक्वेशनला मॅच आली. पहिला बॉल कट केले गेले चेंडूला सिंगल साठी. अकरा मध्ये 11 हे इक्वेशन मॅच मध्ये राहिले गेले. पहा 13 धावा धावफल करतायत. अजूनही एक विकेट नाहीये धावफलकावर. थोडासा बदल केला गेलाय आणि अखेरकार सज्ज होते पुन्हा एकदा मुकेश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडूला हलक्यातनं ट्राय केला गेला सिंगल साठी. प्रत्येक चेंडूवर सिंगल आली गेली. एखादा डॉट आणि जो वाईट ओळखता प्रत्येक चेंडूवर सिंगल आली गेली. पहा आपण पाहू शकतात 15 चेंडू आणि त्यावर जे घडलेलं ते समीकरण आपल्या धावफलकावर होतं. पुन्हा एकदा सज्ज होतोय. टॅप केलं गेलं होतं आणि टॅप करत असताना भरपूर वेल दोन्ही बॅटरकडे, तोपर्यंत 1 रन कंप्लीट सिंगल आले गेले. पहा शांतता आहे. लो स्कोरिंग मॅचला थोडंसं हाय व्होल्टेज करण्यासाठी एखादा विकेट पाहतोय ती मागाची संघ, परंतु दोन्ही बॅटरने आतापर्यंत संयमाची खेळी मैदानाच्या आतमध्ये केली गेली. चला टाइमर ऑन आहे. 15 धावा धावफलकावर 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. येस मोठा फटका खेळकर गॅप मधून ट्रॅव्हल आणि चेंडू सी मारेगा पार. चौकार. 4 धावा. एखाद्या चौकाराने आता किती दडपण वाढलं गेलं. 8-5 या इक्वेशनला मॅच आली गेले आणि आता 38 सर्कल मध्ये जवळपास खेळाडू आल्यात. एखादा चौकार आणि ते एखाद्या चौकाराने संपूर्ण खेळ आता बदलला गेलाय. आघाची संघाचे दडपण वाढलंय, अडचणी वाढल्यात आणि अशा वेळेला 8-5 इक्वेशन येत असताना त्या टॅकिंग फिल्डिंग लावली गेली. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल आले गेले. आता 7 मध्ये 4 हे क्वेश्चनला मॅच आले गेले. नितेश पाटीलच्या चौकाराला नागेश कडून 100 रुपयाचं पारितोषिक. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे जिकडे
7 मध्ये 4. थोडासा बदल करतोय आता या बदलामधून एखादा डॉट पाहतोय. विकेट नकोय तर डॉट येऊ द्या असा जो प्रयत्न सुरू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अखेरकार डॉट आला गेला. 6-4 या इक्वेशनला मॅच आली. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया. काय जबरदस्त सॉन्ग होतं. आता काय कोणाचं होणार आहे अजून कळायला मार्ग नाहीये. थोडासा पुढे आहे हुंडावर त्याचे सलेमन संघ, परंतु इकडून आशुतोषवर खूप मोठी जबाबदारी आली आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये आहेत जिकडे 6-4 हे क्वेश्चनला मॅच आली गेली. जर काय चौकाराने मॅच फिनिश केली तर नागेश यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे नितेश पाटीलला. आशूच्या हातामध्ये चेंडू अटॅकिंग फिल्डिंग लावली गेले आणि अजून एक खेळाडू पुढे आणण्याचा प्रयत्न केला गेला. 38 सर्कल मध्ये जवळपास 4 खेळाडू आहेत. आशूचा पहिला बॉल टॅप आणि इतका वेल की 1 रन कंप्लीट. चेंडू हातामध्ये येईपर्यंत सिंगल रन आली गेली. पाहता पुन्हा चर्चा होते विकेट नाही आहे परंतु डॉट बॉल साठी चर्चा होते. 5 मध्ये 3 या इक्वेशनला मॅच आली गेली. ट्राय केलं चेंडूला फेकी वेगाने झाली गेले परंतु आता 4 मध्ये 2 अटॅक पूर्णपणे सुरूच आहे. 2 बॅटरचा टीम आगाशी संघावर. पाठीमागे इतका कडक टॅप की डायरेक्टली चेंडू ग्राउंडच्या बाहेर जातोय. चेंडू कोणी अडवलाय सध्या चर्चा सुरू आहे. त्रिशांग वैती याने चेंडूला अडवलं होतं आणि हसतायत. पहा आता जिमचं काम यानेच चालू केलंय. 500 रुपयाचं पारितोषिक चेंडू अडवला फेकून दिला म्हणून. क्या बात आहे मंगेश तांडेलकडून. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय. हुंडा बॉलर तिसऱ्या संघाने आणि पराभवाच्या छायेत जातोय टीम आगाशी. आपण सुद्धा खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला. चला मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच